मित्रांनो, आज रविवार आहे आणि गर्दी तुम्ही बघू शकता किती आहे। अगदी इकडे शेवटपर्यंत लाईन लागली त्या बाजूला। असा हा भक्त निवासचा परिसर आहे। नमस्कार मित्रांनो, आज डोंबिवली ते खोपोली असा आम्ही ट्रेनने प्रवास करत गगनगिरी महाराजांच्या दर्शनासाठी चाललोय। हिरवा निसर्ग बघत आम्ही खोपोली स्टेशनला उतरलो। खोपोली स्टेशनला उतरल्यानंतर हा स्टेशनच्या बाजूला भला मोठा फ्लॅक्स लावण्यात आला आहे। फ्लॅक्सवर आजूबाजूचे पर्यटन स्थळ मेन्शन करण्यात आले। स्टेशनवरनं आम्ही रिक्षा पकडत थेट गगनगिरी महाराजांच्या मठाजवळ येऊन पोहोचलो। दुपारचे 3 वाजले, त्यामुळे थोडीशी भूक लागली। थोडंसं खाल्लं आणि बाजूचं मार्केट बघितलं। नमस्कार मित्रांनो, खोपोलीच्या गगनगिरी महाराजांच्या मठात आम्ही आलोय। आता वाजले दुपारचे 3:30। हे पूर्ण मार्केट आहे आणि हा समोर मठ आहे महाराजांचा। तर इथे येण्यासाठी तुम्ही ट्रेनने किंवा आपलं स्वतःचं व्हेकल गाडी घेऊन सुद्धा येऊ शकता। आम्ही ट्रेनने आलो, खोपोलीला उतरलो स्टेशनला आणि स्टेशनवरनं अगदी वॉकिंग डिस्टन्स 10 मिनिटाचा आहे। आणि जर तुम्ही रिक्षाने आलात तर तुम्ही अगदी 3-4 मिनिटात इथे येऊ शकता। रिक्षावाला पर पर्सन तुमचे 20 रुपये घेतो आणि इथे आणून सोडतो। जर स्वतःची गाडी तुम्ही आणली तर तुमच्या गाडीसाठी पार्किंग सुद्धा आहे। तर आतमध्ये जाऊन आपण समाधीचं दर्शन घेऊया। खरं तर आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे, परंतु जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा मी प्रयत्न करेन। आता इकडे मल्हार आणि रेवा मल्हारसाठी खरेदी करतायत, गाडी घेत आहेत ते। मित्रांनो, या ठिकाणी आहे ना मोठे मोठे हॉटेल्स नाही आहेत, त्यामुळे जे काही खाण्याचे स्टॉल आहेत त्याला प्रचंड गर्दी आहे। तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघू शकता वडापाव समोसा काय असेल त्यासाठी प्रचंड गर्दी आहे इकडे खाण्यासाठी। हे पाताळगंगा तीर्थक्षेत्र आणि ही पाताळगंगा नदी आणि या नदीच्या भोवती वसलेला हा सुंदर असा गगनगिरी महाराजांचा मठ। तर आता आतमध्ये आपण प्रवेश करूया। ही गगनगिरी महाराजांची गाडी। या गाडीने महाराज स्वतः सर्वत्र प्रवास करायचे। आज सुद्धा ही गाडी जपून ठेवण्यात आली। या ठिकाणी योग शिबिर, मोफत आयुर्वेदिक उपचार वगैरे अशा सुविधा सुद्धा आहेत। मंदिराच्या पाठीमागे हा भक्त निवास आहे। या ठिकाणी राहण्याची उत्तम सोय आहे। आपण सुद्धा आज या भक्त निवास मध्ये राहणार आहोत। आपण घेतलेली 113 नंबरची रूम तुम्हाला आता मी दाखवतो। नमस्कार मित्रांनो, आम्ही जी रूम घेतलेली आहे भक्त निवास मधली ती तुम्हाला दाखवते। या रूम मध्ये आपल्याला असे 4 बेड दिलेत। रूम नीटनेटकी आहे पण थोडीशी आम्हाला महागच पडली ती। उषा आहेत दिलेल्या आपल्याला, प्रत्येकी ब्लँकेट्स आहेत,
या रूम मध्ये एसी नाहीये, पण 2 फॅन आहेत व्यवस्थित, 2 लाईट्स आहेत, छान मध्ये कर्टन आहे. आपल्याला अशा पद्धतीने इकडे एक मोठा विंडो दिलेला आहे, त्याला एक छान बाल्कनी सुद्धा आहे. रूम मध्ये एक छान मोठं कपाट आहे की जिथे तुम्ही तुमचे सगळं घेऊन आलेलं सामान तुम्ही ठेवू शकता. बघा घट्ट आहे. ओके, इथे एक डायनिंग छोटस दिलंय जिथे तुमचे वस्तू ठेवू शकता तुम्ही. छोटस इथे आणखी आहे. इथे आपल्याला झाडू वगैरे, एक डस्टबिन दिलंय. मोठा एक मिरर आहे छान व्यवस्थित तयार होण्यासाठी. या इथे रूम घेतली की महत्वाची असते ते बाथरूम्स, कारण ती क्लीन असणं फार गरजेचं आहे. तर हे अंघोळीचं बाथरूम आहे, बऱ्यापैकी स्वच्छ आहे, क्लीन आहे. तसंच टॉयलेट सुद्धा दाखवते, बऱ्यापैकी क्लीन आहे, सुटसुटीत आणि मोठं आहे, स्पेशियस आहे. इथेही एक वॉश बेसिन आपल्याला दिलेलं आहे. मी म्हटल्याप्रमाणे जसं या रूमला एक छान बाल्कनी आहे आणि या बाल्कनी मधला एक सुंदर प्लस पॉइंट असा आहे की इथून समोर जो व्ह्यू आहे तो खूप सुंदर आहे. इथून ती गुहाच आपली दिसते आपल्याला समोर. छान दर्शन, अगदी हिरवळ. उठल्याबरोबर सकाळी जर आपण उठू आणि तर खूप छान हिरवळ आपल्या नजरेला पडणार आहे. आणि इथे कपडे वाळत घालण्यासाठी एक प्लस पॉइंट म्हणजे छान आपल्याला दोरी वगैरे बांधून दिली, म्हणजे इथे तिथे कपडे आपल्याला टांगून ठेवायला नको. विंडोला आपल्याला छान इथे जाळी दिलेली आहे जेणेकरून रात्री मच्छरचा त्रास होणार नाही, डास नाही चावणार आपल्याला. आणि अंघोळीच्या बाथरूम मध्ये छान गरम पाण्याची पण सोय आहे व्यवस्थित. गिझर आहे दिलेला, जो शक्यतो असे आपण भक्त निवास मध्ये गेलो की तिथे ही सोय आपल्याला मिळत नाही खरं तर, पण इथे आहे. बऱ्यापैकी रूम छान नीटनेटकी आहे. आम्ही आलो पाहिलं तर आम्हाला खरंच प्रसन्न वाटलं, छान वाटलं एकूणच. तर तुम्ही नक्की जर इथे भेट दिलीत गगनगिरी महाराजांच्या मठाला तर भक्त निवास नक्की ट्राय करा, खूप छान आहे. तुमचाही एक अनुभव छान असेल अशी मी आशा करते. मी मगाशी म्हटलं की आम्हाला जरा रूम थोडीशी महाग पडली. याचं कारण असं की इथे 4 बेड आपल्याला दिलेले आहेत. त्यांनी प्रत्येक बेडचे पर पर्सन 500 रुपये चार्जेस लावलेले आहेत. आम्ही 2 जण आणि आमचं एक छोटं पिल्लू इथे आलेलं आहे, त्यामुळे आम्ही 2च असल्यामुळे ती आम्हाला 2000ला पडली. त्यामुळे थोडीशी आम्हाला ती कॉस्टली वाटली. तसं 4 लोकांसाठी खूप छान आहे. 4 काय मी म्हणेन 5 माणसं आली तरी तुम्ही या एका रूम मध्ये छान ऍडजस्ट व्हाल आणि ती तुम्हाला बऱ्यापैकी रिझनेबल पडेल असं. तसं म्हटलं तर आपण गजानन महाराजांच्या मठात आपण जेव्हा जातो शेगावला तर तिकडे खूप छान तशी एक सोय आहे की एक रूम तुम्हाला लमसम 500 750 म्हणजे काय म्हणू आपण 850 ला एक रूम अशाच प्रकारची 850 ला आपल्याला रूम मिळते, ती पण कूलरची रूम. अच्छा, अशाच प्रकारची रूम तिथेही मिळेल, पण 850 पर्यंत त्याची किंमत असेल, पण त्याच्यासोबत आपल्याला कूलरच दिलेला असतो. इथे तसं नाहीये. बघूया आता रात्री आम्हाला एक अनुभव येईल की इथे गरम होतंय का थंडावा आहे, ते आपण आता अनुभव घेतल्यावरच आपल्याला कळेल. पण एकूण एक रूम छान आहे. आमचा अनुभव आतापर्यंतचा तरी चांगला आहे. तर मित्रांनो 2000 रुपयाला आपण या भक्त निवासची ही रूम बुक केलेली आहे. तर मित्रांनो रेवाने सांगितल्याप्रमाणे थोडीशी रूम नक्कीच महाग आहे, कारण आपण शेगावला जेव्हा जातो तर तिथे 850 रुपये मध्ये आपल्याला विथ कूलरची रूम मिळते. आणि या ठिकाणी ह्या ज्या काही रूम्स आहेत ना तर इथे पर पर्सन 500 रुपये घेतात आणि आम्ही दोघेच होतो तरी आमचे 2000 रुपये घेतलेत, कारण इथे 4 बेड आहेत तर 4 लोकांचे पैसे घेतात. तर थोडीशी मला महाग वाटली ही रूम. तर या ठिकाणी अशा प्रकारे पाण्याची व्यवस्था केलेली आहे, वॉटर फिल्टर लावलेले आहेत. या ठिकाणी लिफ्ट सुद्धा आहे, पण आता आम्ही चालतच चाललोय. या ठिकाणी ग्राउंड फ्लोअरला मोठे मोठे हॉल्स दिलेत. बहुतेक हे भजन वगैरे करण्यासाठी हॉल्स असतील, मोठे मोठे हॉल्स आहेत. तर या भक्त निवासमध्ये रूम घेतल्यावर आपल्याला काय काय फॅसिलिटीज मिळतात ते तुम्हाला आता मी सांगतो. तर आम्ही 3 वाजता एंट्री केली. 3 वाजता एंट्री केली, त्यानंतर दुपारचं जेवण तर आमचं स्किप झालं. आता संध्याकाळी 5:30 वाजता चहा वगैरे आहे ते आम्हाला मिळणार आहे. त्यानंतर रात्री 8 वाजताचं जेवण आहे ते आपल्याला फ्री आहे. त्यानंतर सकाळचा 8:30चा नाश्ता आणि दुपारी 1 वाजताचं जेवण आपल्याला फ्री मिळणार आहे आणि बाकी रूम आपल्याला मिळते. तर अशा प्रकारे भक्त निवासमध्ये रूम घेतल्यावर बाकीचं सगळं फ्री मिळतं, जेवण वगैरे. तर भक्त निवासमध्ये आपण रूम घेतली त्यामुळे संध्याकाळचा चहा आपल्याला फ्री आहे. हे मंदिर आहे, पूर्ण मंदिर आहे आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही बघा किती निसर्गरम्य आहे. हा समोर भक्त निवास आणि या बाजूला आता आपण चाललोय, बघूया काय आहे इकडे.
भरपूर लोक जाताना दिसत आहेत. भक्त निवासच्या पाठीमागची ही जागा आहे आणि ही संपूर्ण जागा पार्किंग म्हणून वापरली जाते. या ठिकाणी हे मसाज सेंटर सुद्धा आहे. मसाज सेंटरच्या बाजूला हा बायोगॅस प्रकल्प आहे आणि अगदी वरती तिथे गोशाळा आहे. आणि गोशाळेमध्ये बघा भरपूर साऱ्या गायी आणि ही वासरं बघा किती छान दिसत आहेत. भली मोठी ही गोशाळा आहे. या बाजूला तुम्ही बघू शकता भरपूर मोठी अशी ही गोशाळा आहे. रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही महाप्रसादाला जातोय. इथली जेवणाची वेळ रात्रीची 8 ते 9:30च्या दरम्यानची आहे. तर आता ते जेवण कसं आहे ते तुम्हाला आम्ही दाखवतो. रात्रीचं हे भक्त निवास किती छान दिसते. आज शनिवार आहे, जास्त लोक नाही आहेत. उद्या कदाचित जास्त गर्दी असेल. हा भक्त निवासच्या समोरचा परिसर आहे. छान दिसतोय एकदम. आता रात्रीचे 8:30 वाजलेत आणि अजून सुद्धा या भक्त निवासमध्ये बरीचशी नवीन लोक येत आहेत. हा रात्रीचा भक्त निवास आणि मंदिर परिसर या लाईट मध्ये बघा कसा उजळून निघालाय. जे इथे रात्री थांबतात त्यांच्यासाठी हा महाप्रसाद आहे. महाप्रसाद खाल्ल्यानंतर आपण स्वतः आपलं ताट धुवून टाकायचं आहे. रात्रीच्या जेवणासाठी डाळ भात, एक भाजी आणि शिरा असे पदार्थ होते. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आजचा या मठातला भक्त निवास मधला दुसरा दिवस आहे. मस्तपैकी फ्रेश झालो. सकाळच्या वाजलेत 8. आता आम्ही नाश्ता करायला जातो आणि त्यानंतर बाजूलाच इकडे आपल्या पाठीमागे गुहा आहे जिथे महाराज तपश्चर्या करायचे. तर ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. तर रेवा, रात्री झोप लागली का व्यवस्थित? हो हो, छान व्यवस्थित झोप लागली. इकडे आहे ना पूर्ण पाठीमागे जंगल आहे, त्यामुळे आहे ना बरेचसे मच्छर आहेत. तर थोडेसे मच्छर पण होते रूम मध्ये, पण बरं वाटलं. आता नाश्ता करायला जातो. इथला सकाळचा नाश्ता कसा आहे तेही तुम्हाला मी दाखवतो. चला. या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर सकाळच्या 8चा बघा कसा आहे. आणि आपण घेतलेला हा भक्त निवास सकाळी अशा प्रकारे दिसतो. सकाळच्या नाश्त्यासाठी ही सगळी लाईन लागली. नाश्त्यासाठी मस्तपैकी गरमागरम पोहे आणि गरमागरम चहा आहे. बघा इथे रात्री अक्षरशः धोधो पाणी व्हायचं आणि आता सकाळी एकदम कमी झालंय. हा गुहेकडे जाणारा रस्ता आहे आणि इथे हे मसाज सेंटर काल तुम्हाला मी दाखवलं होतं. तर आता सकाळचे 9 वाजलेत. मस्तपैकी नाश्ता केला आणि आता आम्ही जिथे गुफा आहे तिथे चाललोय. आपल्या पाठीमागे भक्त निवास आणि हा समोर गुफेकडे जाणारा रस्ता आहे आणि या बाजूला गोशाळा आहे, ती तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो. भरपूर मोठी गोशाळा अगदी तिथपर्यंत आहे आणि ही छोटी छोटी वासरं बघा इकडे भरपूर आहे. बघा ही वासरं. पुढे जाणारा हा रस्ता बघा किती सुंदर आहे आणि आजचं वातावरण एकदम भारी आहे. तर रस्ता चालत असताना आपल्याला हे सुंदर गार्डन लागतं. नंतर आपण या गार्डन मध्ये जाऊया आणि इथे महादेवाचं मंदिर आहे. या मंदिरात आपण रात्री गेलो होतो. बघा गुहा दर्शनाची वेळ आहे सकाळी 8 ते संध्याकाळी 5 पर्यंत आणि या पूर्ण डोंगरामध्ये ती गुफा वसलेली आहे. लगेच आपल्याला ही चढण लागलेली आहे. पायात चप्पल नसल्या कारणाने हे जे छोटे छोटे दगड आहेत ना ते पायाला लागतात. हे मोठे मोठे दगड बघा किती भारी. पावसाळ्यात इकडे ना धबधबे तयार होत असतील.
पायात चपला नसल्या कारणाने हे दगड ना लागतात. मग इथून त्यांनी एक कपडा टाकलाय, त्याच्यावरून लोक चालत येत आहेत. इथे पाण्याची सुद्धा व्यवस्था केली आणि या ठिकाणी जास्त पाऊस पडत असेल ना तर मस्तपैकी धबधबा वाहत असेल. इकडे ठिकठिकाणी बसण्याची सुद्धा व्यवस्था केली. थोडासा रस्ता चढणीचा आहे, बाकी वातावरण चांगलं आहे त्यामुळे तेवढं काय वाटत नाही. हे बघ वर्ग धावत चाललंय कसं. परत ही मोठी चढण आली. कृपया इथे माकडांना खाऊ घालणे. अरे वा, माकडांना खाऊ घालण्यासाठी बॅनर लावलाय. इकडे वरपर्यंत गाड्या पण आल्यात, चांगलाय. इथे माकड बसलेत, त्यांना खायला घालतायत. आणि इथे एक छोटं मंदिर सुद्धा आहे, हे बघा. तर आपण या गुहेच्या इथे पोचलो. इथे साफसफाई सुरू आहे. पिण्याची पाण्याची व्यवस्था मस्तपैकी केली इथे. आणि ही समोर गुहा. या गुहेत महाराजांनी स्वतः कितीतरी काळ तपश्चर्या केली होती. सध्या या गुहेत त्यांच्या मूर्तीची स्थापना केली आणि त्याची पूजा केली जाते. हरे कृष्ण हरे कृष्ण. गुहेवरनं हा नजारा बघा कसा दिसतो. ते समोर हे मंदिर आहे, भक्त निवास. आणि एवढा आपण इथून चालत आलो आपण वरपर्यंत. तर मस्तपैकी गुहेमध्ये दर्शन झालं. अरे वा, तुला काय सांगायचं आहे? नाही, खूप गुहेत प्रवेश केल्याबरोबरच अगदी प्रसन्न वाटलं. आम्ही छान मी जप केला बऱ्यापैकी चांगला आणि छान आरती झाली आमची. आम्हाला आरती घेता आली. पुजारी खूप कोऑपरेटिव्ह होते, सगळ्यांना सामावून घेतलं त्यांनी आरतीमध्ये. सगळ्यांना आरती करायला वेळ दिला आणि खूप छान होतं. खरंच खूप मस्त वाटलं. काहीतरी 9:30 पावणे 10ची आरती असते, तर त्यावेळी तुम्ही आलात तर नक्की या. आता 10:15 वाजता आहेत सकाळचे आणि आता थोडी गर्दी वाढायला लागली. लोक आता यायला लागलेत. तुम्ही जर इथे भक्त निवासमध्ये राहत असाल ना तर 8 वाजता तुम्ही येऊन पटापट लवकरात लवकर दर्शन घेऊ शकता. आणि आता थोडी गर्दी वाढत चालली. आणि इकडे बघा साफसफाई सुरू आहे. बहुतेक ही रोजच साफसफाई लोक करत आहेत. त्या रस्त्याची साफसफाई सुरू आहे. उतरायला या पायऱ्यावरनं बरं वाटतंय. तिकडे वरती गुफा आहे, ओम दिसत असेल ना, तिथे आपल्याला चालण्यासाठी अशा प्रकारे कपडा टाकलाय. बाकी इकडे भरपूर खडे आहेत, त्यामुळे इथून जाऊ शकतो. की मग मल्हार बघा तिकडून वरती चाललाय, वरतून तिकडून जाऊ शकतो. आता या मंदिराच्या समोर असलेले हे जे गार्डन आहे त्याच्यामध्ये आपण जाऊया. काय आहे गार्डन मध्ये बघूया. काय बारे, इकडे माकड भरपूर आहेत, वरती पण आहेत, तिथे खाली आहेत. या गार्डन मध्ये जास्त काही नाही आहे, झाडच आहेत. आणि इथे ही मूर्ती बसवली आहे. या ठिकाणच्या या छोट्या छोट्या मूर्त्या खूप छान दिसतात. शनी मंदिरात अशा प्रकारच्या मूर्त्या आपल्याला बघायला मिळतात. इथेही पूर्ण हिरवीगार झाड आहेत. बरीचशी औषधी वनस्पती सुद्धा आहेत, प्रत्येकाच्या इथे नावं लिहिलीत. तर आता दुपारचा 12:15 झालाय आणि
आता आम्ही जेवणासाठी चाललोय, म्हणजे महाप्रसादासाठी चाललोय. जे रात्री जेवण होतं ना, तसंच कदाचित त्याच प्रकारचं जेवण असावं असं मला वाटतं. काय रेवा? हो, जाऊया आपण आता महाप्रसाद. इकडे मल्हार आहे, लिफ्टचं बटन दाबतोय आणि लिफ्ट सुद्धा एक नंबर आहे. ते एक नंबर म्हणजे व्यवस्थित आहे. मित्रांनो, आज रविवार आहे आणि गर्दी तुम्ही बघू शकता की ते अगदी तिकडे शेवटपर्यंत लाईन लागली त्या बाजूला. रविवार आहे त्यामुळे जेवणासाठी जास्त गर्दी आहे. जेवणासाठी 20 रुपयाचं तिकीट काढावं लागतं. भक्त निवासमध्ये ज्यांनी रूम घेतली त्यांच्यासाठी फ्री असतं जेवण. तर दुपारच्या जेवणासाठी चपाती, डाळ भात, एक उसळ, इथे वांग्याचं भरीत आहे आणि गोड असं जेवण आहे. तर इथून जाता जाता आम्ही लाडूचा प्रसाद घेतला. 50 रुपयाला एक पॅकेट, त्याच्यामध्ये 2 लाडू येतात. रविवारी पाषाणगंगा नदीमध्ये बरेचसे लोक एन्जॉय करताना दिसत आहेत. तर आता मी तुमची रजा घेतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा. चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.